राजाने मला सोहम भावावर आणून ठेवलं ना, मी आता अहम भावावर येऊ शकत नाही. आणि जे अहम भावावर येत असतील तर त्यांच्या जीवनाचा काला झालाच नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ते बघायला गावामध्ये चर्चा झाली. अरे बापरे, पहिल्या वर्षी 2 वर्ष आम्हाला त्रास झाला. आता काय नाही, आता जाऊ दे होते ना 10 वर्ष आता येतं दिलं म्हणलं पावडं. पहिले त्या कीर्तन ऐकायला नाही येत. म्हणे भक्ती कुंड आता बघा ओघा ओघाने आठवलं म्हणून सांगून जातो. आमच्या गावात एवढं आमदार म्हणून गाव आहे. आमदार आम्ही 2-3 वर्ष केला तिथून कार्यक्रम. थांबलं ते गाव. तर त्या ठिकाणी ना कुणाल पाटलांच्या हस्ते पीठ कापायचा कार्यक्रम होता आमदाराच्या हस्ते. आणि आमदार काय टाईमवर आम्ही 10-9 पत्रिका मग टाइम दिली. रात्री मंडप टाकला त्या लोकांनी. मग काही ते मुलं असतील तिथं, का हो हे मंडप कसं जाईल, लग्न आहे का? आता कोणीतरी सांगितलं असेल त्या मुलांचं, लहान लहान लेकरं होते हे, म्हणे बघते गुमाडा मंडप शे म्हणे. त्या पोरीची त्यांना ठेवते बघते गुमाडा मंडप शे बघते काय गुमते. आता ते 9चा टाइम आम्ही गेलो. आम्ही असे बसलेलो होतो सगळी मंडळी खुर्चीवर. त्या पोरी येत अजून कसा भक्ती घुमतात मी, अजून कसा भक्ती घुमतात, अजून कसा भक्ती घुमतात मी, अजून कसा भक्ती घुमतात मी. आम्ही आमदार वाटे होत. मग एक आला माझ्या जवळ. त्याला म्हटलं का तुझं नाव काय? मन नाव उमेश शे. त्यांचं नाव बाबा बोली राहिलो म्हण सगळ्या. मग बाबाला विचारलं जाते. मग बाबा तुमले विचारू म्हणतो विचारू. एवढंच फरक होतं. म्हणतात तुमनं बघते काय घुमती. मी चक्कर में पडी गो पोरगा आमले असं कसं विचार असं का विचारतोय तू पाडा. नाही म्हणे बकरी गुमाडा मंडप शे ना. मग मला करत लागला. अरे यावेळेस मंडप टाका होई तो कोणीतरी अरे पैर या ना कानमा हा मंडप कोणाचे. अजून बघते कसा घुमतो मी. त्याच म्हणतो बघ बघते 2 नंतर घुमते म्हणे. मग जेवण करू येऊ का मी. म्हणतो पोट भरी खाईये. पोरग 12 वाजता ते उद्घाटन पुढे खेळायचं बघते त्या खाली. त्याच्या डोक्यात फक्त भक्ते काय घुमते. कीर्तन सुरू झालं ना आले. आणि मग खरं खरं आले तो. मग खरं खरं आले खरं भक्ती घुमतं. त्याचा माझा संपून गेला मित्रांनो. त्या मुलाचा दोष आहे का होतो. त्या मुलाचा दोष नाही, त्याला याच्यातलं काही माहित नाही. पण त्याने त्याच्या मनावर जे बिंबवलं तो अधर्म आहे. त्याने जर व्यवस्थित सांगितलं असतं राजा हा संतांच्या वैष्णव मेळाव्याचा मंडप आहे, कदाचित तो पोरगा विसंगतीला गेला नसता. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस आम्ही आलो 2 वर्ष आधी तसंच होता. त्यात गर्दी आहे उभा कोण कोण उन्हर भाऊ कोण कोण अंग उन्हर भाऊ. आता 10 वर्ष घेत ते आता मुराई घ्या कोण आहे आम्हाला इकत मारत आवाज आहे. त्या येडा घ्या माझा रंगाचा मुद्दा आवडा आहे. आला तो ये झाला ना वातावरण तयार. तो म्हणे हो मला असं का मी ते गणती जाणे असं काय ते नाही. आई नामाची कुणाई नामाची रागे बोलतो त्यातले असं म्हणे आई नेमकं काय आहे म्हणे परमार्थान पुढे तुम्हाला पारवाय मग बैल बाजार करून परत रविवार ना आमना गाव नाही कुणा तरी पहिले आले. सकाळी मला म्हणून 5 वाजेला बैल संध्याकाळी 4 वाजे घेत. पण बैल काही आणि बैल ठेला रे जिगो पण बैल लिखाणं आयडिया नाही केले. येशील बाजार मग उभा ठेवा त्याच पटे ते येत. मग तुमच्यासारखा एक सज्जन भेटला म्हणे का हो महाराज काय बैल नाही रो बैल तर भारी सकाळी 5 वाजेला उभा करेल अजून गिराईक लागत नाही. तो म्हणे 5 मिनिटं मग बैली काही येईल 5 मिनिटं मग हा इथला टाइम लागत नाही म्हणे बैली काले. अहो द्या हो 5 वाजे घ्या म्हणा बैली की घ्या इकी देऊ का हा असा लाल रुमाल टाकला होता एक जण खांद्यावर. त्या बोलावं त्याने आता हे म्हणे अहो बेट सकाळनं त्या करा म्हणे मी त्याने पण त्या भाऊ इकता येत नाही मी काय करू. काही बैल लिखता येत नाही मी काय करू.
मी पहिलं सांगणार हो. म्हणे ही गेली का म्हणे मग तेवढं साठीच येणार त्यांनी दुसरा लाल रुमाल टाकले मला मी आला म्हणे मी बी देखणार सकाळ ना जाऊ दे म्हणे देखा दे की काय जाऊ दे म्हणे इकानच आहे का खरंच बाबा जी भाऊ इकानच आहे का म्हणे मग त्याने असा तो हा लाल रुमाल आहे ना हात मा टाका आणि असा हात मा दिला त्यासनी काय करण काय नाही मी काय गे बोल 5 मिनिटावर पहिली काय काय सांग बाबा 5च मिनिटावर मी विचार करू का मी सकाळना 5 वाजेला गेले आणि असे 5च मिनिटावर पहिली की टाका आता ते हातनं जे करू ना ते जर सण दिले ना होईल ते कोणा पाय पडणार पडी आसियाचा बदर धरला आसियाचा बदर असेल तर पाया यांच्यात पडावा लागेल काका तुम्ही माझा 5 मिनिटात बैल विकून दिला पण तुम्ही हे जे रुमाल मध्ये जे केलं ते जरा मला समजून देता का उदार असेल तर समजून देईल उदार असेल माझे संत उदार आहेत त्यांनी तुम्हाला आम्हाला ते कोडं समजून दिलं आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला बैल विकायचा आहे भाऊ कुठला बैल विकायचा आहे देह नावाचा बैल विकायचा आहे आणि तो देह नावाचा बैल विकण्यासाठी तुम्हाला हे कोड समजायला पाहिजे आणि ज्या दिवशी हे कोड उमगेल त्या दिवशी वाटेल इथला मी 5 वाजेला इकडे 5 वाजेचा आलेला होतो 50 वर्षे माझ्या वारी करायला गेलो पण मला हे कोड उमगलं नाही आणि माझ्या बाबाजी चैतन्याच्या माध्यमातून ते कोड मला उमगलं आणि त्या कोडाचं नवल मी काय सांगू नवल केवडे करण्यामध्ये सुद्धा मेक आहे इथंही मेक आहे नवल केवढे ही गोष्ट बरोबर आहे पण पुढे तुम्ही बोलताय न कडे तुम्ही अनंत ब्रह्मांड सांगलं ते समजलं मग पुढे आता एक कोड समजलं बाबा असं म्हणायला पाहिजे होतं आज मी तुम्ही आम्हाला भ्रमात टाकता न कडे काय नवल झालं ठीक आहे आम्हाला अवस्था झाली नवल वाटलं ठीक आहे पण पुढे तुम्ही अजून पाचर मारून दिली इथलं तरी समजी घेतले अजून कोण समजावून न कडे न कडे प्रबोध घ्या न कडे कीर्तन करायला न कडे न
कानाकडे कानोबाचे कोळे असे असंख्य कोळे आहेत, असंख्य. आणि ते कोळं जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला शून्य बनावं लागेल. ते कोळा नानमात पडणं नाही. जे सद्गुरूने सांगितलं ते एक चित्तानं त्याच्यावर ठाम राहायचं. 9032 ओळी लिहिल्या, काही उमजत नाही हो. एक ओळी काय सांगत, एक ओळी काही सांगत. माऊली म्हणतात जर तुला ऐकायचंच असेल, माऊलीनं जगामध्ये मांडलं हो. माऊलीने खेद व्यक्त केला एका ठिकाणी, माऊलीने पश्चाताप व्यक्त केला. जीभाऊ माऊली म्हणतात मला मेलेलं प्रेत जिवंत करणं सुद्धा सोपं केलं. सोपं केलं. सच्चिदानंद बाबाला उठवणं सोपं केलं मला. निर्जीव भिंत चालवणं सोपी गेली मला. निर्बुद्ध रेड्याला बोलवणं सोपं गेलं मला. पण जगाचा आणि जीवाचा उद्धार करणं अवघड गेलं. नाही का हो? निर्जीव भिंत चालवणं सोपं गेलं तुम्हाला, सोपं गेलं मला. आम्ही भिंतीवर बसलेलो होतो चौघ भावंड, आणि सर बोललो मी भिंतीला चल. ऐकलं ना भिंतीनं, ऐकलं, चालायला लागली. भिंतीला चालण्यासाठी, भिंतीचा उद्धार करण्यासाठी मला फक्त 2 शब्द वापरावे लागले. काय? चल. भिंत चालायला लागली. निर्बुद्ध रेड्याला बोलावण्यासाठी फक्त 2 शब्द बोलावे लागले. बोल बोल. ज्ञानदेव म्हणे बोल. रेडा बोलायला लागला. सच्चिदानंद बाबाला बाबाचं प्रेत जात होतं. मी विचारलं कोणाचं प्रेत आहे, म्हणे सच्चिदानंद बाबा. अरे ज्याचं नाव सच्चिदानंद आहे तो मेलाच कसा? सच्चिदानंद मरतो का? आणि जो मरत असेल तो सच्चिदानंद आहे का? आयुष्याच्या या सच्चिदानंद पदवी घेणे, नाव जर सच्चिदानंद असेल तर तो मनुष्य करणे खाली उतरवला. खाली बघितलं आणि त्या सच्चिदानंद बाबाला 2 शब्द बोलले. उठ. सच्चिदानंद सच्चिदानंद वाह, गडंगीचा भाऊ रे. काय माझ्या संत श्रीपाद बाबाची दया आहे भाऊ. कथाही काल आहे साधक मंडळी. आपला सुद्धा कानपटामध्ये अजून प्रमाण ऐकलं नाही आपण. ही दया आहे. त्याला म्हणायचं जेवढं आहे की सच्चिदानंद मरू शकत नाही. सच्चिदानंद बाबाला सांगितलं उठ. उठून बसले. शेके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आगरो लेखकू झाला. आणि त्या सच्चिदानंद बाबाला ज्ञानेश्वरीचा लेखक माझ्या माऊलीनं बनवला. मरण माणूस यांना उठवणं सोपं झालं तसं तुमच्या आमच्या उद्धारासाठी त्यांनी सुद्धा फक्त 2 शब्द वापरले. काय वापरले? ऐक. वास्तविक आपण ऐकायला पाहिजे होतं. ऐकलं का आपण? ऐक रे जना तुझ्या सईताच्या खुना पंढरीचा राणा मनाची स्मरावा. जीवाला सुद्धा सांगितलं, जगाला सुद्धा सांगितलं. फक्त ऐक. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना. अरे पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ऐक.
ज्यांनी ऐकलं त्यांचा उद्धार झाला आणि जर नसेल ऐकत तर माझे नाथ बाबा पिंगळाच्या हे मागे- तरी नाही काल तरी दुसरा येईल